राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं व्रणतपाल भवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अदेव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तये कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ति भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुरनाम वपुएक तिनके पद बंदन किए नासत विघ्न अनेक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वाणीला आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र करण्यासाठी भगवत नाम संकीर्तन 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं पवित्र अंतकरणाने घ्यायचे। भगवान श्री गणेशाचं मनामध्ये स्मरण करू।
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 बोला सगळे बोला श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 ओ हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण
योगी गोविंद गिरी बाबा की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची एक सुंदर ओवी आहे, ज्यात भगवान श्री गणेशाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती वर्णित केलेले आहे। जे त्याला जाणतात त्याच्याशी तो सरळ, आणि जे त्याला जाणत नाही, मानत नाही, पाहत नाही, त्याच्याशी तो कसा आहे, वक्रतुंड म्हटलेला आहे। ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात। जे तुझ्या विमुखी मूढ तयासी तू वक्रतुंड, ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात की जे तुझ्या विमुखी मूढ, तुला जाणत, जे ध्यान करतात, जाणतास, त्यांच्याशी तू काय आहे, सरळ आहेस, परंतु ते जाणत नाहीत, जे जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत, त्याच्याशी तू काय आहे, वाकडा आहे। सरळ आणि वाकडं दोन पद्धती आहेत। काहींना सरळ सांगितलं तर कळतं, आणि काहींना कसं सांगावं लागतं, सरळ पुढे या म्हणलं तरी लोक येत नाही। तसंच आहे, भगवंताला ही सरळ मनाची काय आहे, गरज आहे। वाकड्या मनाचं थोडी चालतं। ज्ञानोबरायांनी तो वर्णन केलं, पण संत महात्मे म्हणतात मोकळे मन रसाळ वाणी। मन काय आहे, मोकळं पाहिजे, आणि वाणीमध्ये काय पाहिजे, रस भरलेला पाहिजे, विषाचा रस नाही, काय अमृताचा रस। काहींच्या आतमध्ये पूर्णता काय आहे, पूर्ण विषाचा घडा भरेला, वरती काय आहे, वरती काय गोड बोलणे, परंतु आतमध्ये मात्र विष कुंभम पयो मुखम म्हटलेला आहे। आतमध्ये पूर्ण विष आणि वरती काय आहे, दूध आहे, परंतु ते दूध बाजूला झाल्यानंतर आतमधलं ते काय आहे, विष बाहेर येतं। परंतु म्हटले त्याला तसं नाही, गोडी त्याच्या नामाची पाहिजे, आवड त्याच्या कामाचीही पाहिजे। म्हटले त्याच्याशी विमूढ झालेल्या, आणि जो तिन्ही गणामध्ये इष्ट आहे, तिन्हींचं काय आहे, तिन्ही जे लोक आहेत ते काय करतात, इष्ट मानतात भगवान श्री गणेशाला। आणि आज योग असा आहे, अंगारिका चतुर्थी आहे। अंगारिका असू द्या, नाही तर गणेश चतुर्थी असू द्या, नाही तर संकष्ट चतुर्थी असू द्या, आपलं जे दररोज नित्य नियमानं टायमानं जे पाहिजे ते भेटलं म्हणजे खाणं, झोपणं हे सगळ्या प्राण्यांना दिलेलं आहे। फक्त माणूसच असा थोडी आहे, हे बाकीचे हे जे प्राणी आहेत त्यांनाही ते जीवन आहेच, त्यांना झोपावं लागतं, त्यांना खावं लागतं, त्यांना पण हालावं लागतं, नाही तर खाऊन एकाच जागेवर बसल्यानंतर ते अन्न पचन होतं का हो? त्याच्यासाठी काय पाहिजे, गृहस्थ धर्म सांभाळत असताना माणसाला म्हटलेलं आहे, षटकर्म सांगितलेलं आहे, त्याला ते तेवढे कर्म करावे लागतात, कशासाठी, प्रपंच चालवण्यासाठी। महात्मा ही झाल्यानंतर त्यालाही कर्म आहे, भजन हे काय त्याचं कर्म आहे। आणि जर भजनच जीवनामध्ये नसेल तर मग काय आहे, भजन
भ सोडून द्यायचं ना, जनच जरा गोळा केले नाही का नाही. फक्त माणसं गोळा करणं म्हणजे भजन नाही. आता इथं कोणी नसलंय तरी एकटाही भजन करू शकतो का नाही माणूस. परंतु आज योग आहे. आपण का बरं चतुर्थी, संकष्ट चतुर्थीचा बाबांनी का हा मानस आला असेल त्यांच्याही मनामध्ये का भंडारा हे भोजन प्रसादी दिली पाहिजे का. जे प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं करून खाऊ शकतात, उपास चांगल्या प्रकारे जेवण बनवून सोडू शकतात. परंतु आज बघा धाक तर हा होता गणपती बाप्पालाच विनंती. आता कमीत कमी 2 दिवस चांगला पाऊस नाही इथं झाला, बाकीच्या ठिकाणी झाला का माहिती नाही, परंतु पेरणीलायक झालेला आहे. आणि आजही एवढं गरम होत होतं. म्हटलं टायमिंग जर धरलाच तर येऊ शकतो, परंतु निसर्गाचं काही सांगता येत नाही. सांगता येतं का निसर्ग. अजूनही आपण बोलतोय 15 मिनिटामध्ये वातावरण जरा त्याला चेंज करायचं म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो. पळ काढल्याशिवाय आपण काय करणार आहे. पळणे आपलं काम आहे. ज्या तत्वावरती आपली सत्ता नाही आहे का, हे पंचतत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याच्यावरती कोणाची सत्ता नाही. याच्यावरती सत्ता फक्त ज्याने प्रेम, सत्ता देवावर तो करू शकतो ज्यानं त्याच्यावरती पूर्णतः समर्पण दिलेलं आहे. पूर्णतः भाव त्याच्याशी काय आहे, समरस आहे. त्याच्याशिवाय त्याच्यावरती सत्ता, देवा सत्ता राबवावे म्हटलेलं आहे. देवाला सत्तेनं काय करावं लागतं, राबवावं लागतं. तो काम करतो. इष्ट मानायचं आहे. इष्ट एक आहे का, किती आहे. तर देवता म्हटल्यानंतर आपल्याला तर दररोजचा वार बदलला का आपली काय आहे, देव बदलतो आपला नाही का. वार बदलला की काय देव. पाठी सोमवार पावे मग बेलासी लिंगा धावे नाही का. सोमवार आल्यानंतर आज कोण वार आहे बोला. हा मला वाटलं ते देणार म्हणजे काल बघा निरंतरता, अखंडता ज्या कार्यामध्ये असते, जे बंद पडत नाही, जे नित्य नियमानं केल्या जातं त्याला नित्य. आपली नित्य उपासना आहे की नाही जीवनामध्ये, नित्यक्रम आहे. बरं शरीराचा नित्यक्रम आहे की नाही बोला. झोपले का. शरीराचा नित्यक्रम काय आहे, त्याला दररोज झोपावं लागतं का नाही. शरीर झोपतं का मन झोपतं, काय झोपतं. झोपतं आहेच. थकवा हा शरीराला काय करावतो, झोप लावतो. किंवा प्रसन्नता असल्यानंतर झोप येईल का हो. हा तर काही लोक किती लांबून आलेत, काही 20 किलोमीटरवरून, काही 15 किलोमीटरवरून, काही 5 किलोमीटरवरून. आज ज्यांनी हा अंगारिका चतुर्थी निमित्ताने जो भंडारा प्रसाद या ठिकाणी आयोजित केला, असे म्हटले अन्नदानात अन्नदान महदान म्हटलेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेल्यानंतर ते पूर्ण ब्रह्म आहे म्हणून ते काय करतं, आत्मारामाला शांत करतो. आणि ते अन्न उत्पन्न करणारा इष्ट देवता ते आहेत. तेही या भूमीतून उत्पन्न करण्यासाठी त्याचीच काय आहे, कृपा आहे. बघा आपण कशाची वाट पाहतो. धरणीतून हे बीज टाकल्यानंतर ते वर येण्यासाठी कशाची गरज आहे. प्रत्येक जे पंचतत्व आहे त्या सगळ्यांची काय घ्यावं लागते, आधार आहे. तरच काय आहे, अन्नाचा तो कण अंकुरित होतो.
तसंच परमार्थासाठी प्रत्येकाला उपासना आहे, पद्धती आहे. पंचदेवताची उपासना आहे. कुणाचा इष्ट श्री गणेश असेल, कुणाचा भगवान शिव असेल, कुणाचा राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल. नाम अनेक आहेत, परंतु त्याचं स्वरूप मात्र काय आहे? एक आहे ना. क्रिया तर सगळ्यांनाच कराव्या लागतात, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये जे मेमरी कार्डामध्ये जी मती आहे ती सगळ्यांची काय आहे? भिन्न आहे. प्रत्येक जण एकच विचार करेल का? नाही आहे. तुम्ही कोणतेही घ्या. आता ग्रह आहेत, ग्रह किती आहेत? 9 ग्रह आहे की नाही? त्यामध्ये थोडे असे ग्रह आहेत की जे त्रासदायक आहेत ते लोकांनी ध्यानात ठेवले नाही. जे ग्रह त्रास देतात त्यांना ध्यानात ठेवलेलं आहे. एक तर कोणत्या ग्रहाची भीती आहे? गुरु, शनी महाराज. शनी ग्रह तुम्हाला आता शनीची 7.5 लागलेली आहे. ती काय 8 महिन्यापर्यंत जात, काहीला 8 वर्ष, काहीला 7 वर्ष, काहीला जीवनभरच शनी राहतो, तो जातच नाही आहे. ग्रह आहे, पण ग्रह असतील, देवता असतील, कुणीही असो, ईश मात्र कोण आहे? गजानन आहे. हे जे मंगळ ग्रह आहे. आता काहींच आजकाल अशी परिस्थिती आहे, सगळ्यात मोठं विघ्न माणसाच्या अंगावरती हे आलेलं आहे. सगळ्यात जास्त इथं माझ्याकडे येणारे, पण आता मला का पाहून मला प्रत्येकाला वाटतं बाबा काहीतरी सांगत असं नाही का? काहीतरी कळत. प्रारब्ध माणसाच्या जीवनामधले आलेले भोग हे कोणीही संपू शकत नाही. कोणी असो त्याला ते भोगून जावं लागतं. महात्म्यांनी भोगलं, या ठिकाणी येऊन सगळं भोगून गेले. रोग नाहीत काय? सगळ्यांना आहे. तुम्हाला वाटतं सर्वसामान्यांना जो आहे तो एखाद्या राजाचा रंक असेल, राजा असेल राज्याचा, तरी त्यालाही तेवढाच बाधक तो काय आहे? रोग आहे. एखाद्याच्या काही प्राण्यांच्या सोंडेमध्ये विष आहे नाही. कोणता प्राणी असा? विंचू आहे. ज्याच्या दातामध्ये विष आहे असं कोण आहे? परंतु या सगळ्यामध्ये भरवणाराही कोण आहे? विषही देणारा कोण आहे? तोच आहे. कारण ते संरक्षण आहे. प्रत्येकाला आपलं संरक्षण करण्यासाठी एक हत्यार दिलेलं आहे. माणसाला तर सगळंच दिलेलं आहे. बुद्धीही दिले, हातही दिले, पाय दिले, आणि काय काय नाही दिलं. संत महात्मे दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोल या वचन, डोळे मुख बोल या वचन, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. नासे जीवपण भवरोग.
हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान हात पाय कान हे कारण आहे. देह हा कारण आहे. कशासाठी? परमार्थ करण्यासाठी निमित्ताने दिलेला आहे. दानात मिळालेला आहे. देवे दिला. हा, दानात मिळालेल्या वस्तूची किंमत कशी करावी लागते? धरून ठेवावं लागतं. दानात मिळालेलं बरं कोणी दिलेलं आहे? देवानेच दिलेला आहे. देवे दिला देह. परंतु मला सांगायचं काय, हे सगळ्या देहाची किंमत काय सांगतो, इंद्रियाची किंमत काय सांगतो, त्याचं सार एक आहे. भजना गोमटा. कशासाठी? भजन करण्यासाठी. भज भज म्हणजे हे बघा, भज सेवायाम, त्याचं आरेचन करणं, पूजन करणं, निधिध्यासन करणं, मनन करणं, त्याला हीच वाहून देणं. कधी वाहतो? अर्चनाचा विधी असा आहे, तुम्ही ज्यावेळेस भगवंताचं पूजन करता, फूल असेल, पान असेल, फळ असेल, मिष्टान्न असेल, ते काय करावं लागतं? पूर्णतः त्याला. परंतु आपलं पिता असं देवाला सुद्धा फसवतो ना. पत्रम पुष्पम. देवाला फसवतो. जे कुठं चालत नाही ते कुठं? देवाला म्हणजे काय, भूदेवाला नाही म्हणत मी. त्यांना तर पहिलं फसवतं नाही का, गुरुला. जे कुठं चालत नाही. अरे जे त्याला म्हटलेलं आहे, तुला जे आवडतं, आपल्याला जे सगळ्यात जास्त आवडतं ते त्याला द्यायचं आहे. आपली आवड कशामध्ये आहे? आपलं आवडतं जेवढं सगळं, कितीही मला सांगा, काय दिल्यानंतर बरं कर्म कशासाठी करतो माणूस? तेच निमित्त सांगतोय. आज जे हे अंगारिकाचं जे व्रत आहे, आज म्हणजे वर्षातून किती येतात? 2. कधी कधी जादा येतात, 2च येतात. म्हणजे 2 आहे. बरं, आज अंगारिका म्हटले, मंगळ ज्याच्या दशेमध्ये आला तर त्याला काय म्हणतात? त्याचं काय होत नाही? बोला ना. हा, काय करावी लागते? त्याची शांती करावी लागते. आणि तो मंगळ ग्रह बघा, त्यालाही त्याचाही उपास्य कोण होतं? तर भगवान श्री गणपती बाप्पा. त्यानेही उपासना केली, त्यानेही व्रत केलं ते मंगळ ग्रहानाही. कुणाचं? गणपती बाप्पाचं. आणि आज वार कोणता आहे? हा मंगळवार. मग जो त्याचं आजच्या दिवशी व्रत करतो तो बुद्धिदाता तर आहेच, परंतु ज्याच्या दशेमध्ये हा ग्रह आलेला असेल, मंगळ असेल, त्यालाही आज जो तो काही, आता एकादशी होऊन गेली पाठीमागे, निर्जला, नावच फक्त आपण ऐकतो वाचतो. निर्जला, येऊन द्या सगळ्या फला, जेवढ्या असतील तेवढे आणा. पाणी सुद्धा घ्यायचं नाही. पाळतात. ज्यांना माहित आहे, विधी आहे, प्रत्येक कार्याचं काय आहे? विधी आहे, कर्म आहे, ते करावंच लागतं. पाळणारे पण असं काही कुणीच नाही असं थोडी आहे. हजारात कुणीतरी 5-10 करणारे आहेत, म्हणून तरी हे सगळं काही संतुलन चांगलं आहे. सगळ्यांना सगळं काही हस्तगत होत नाही. सर्वम सर्व जानाति. सगळे सगळं जाणतात का?
सगळ्याच गोष्टीचं सगळ्याला ज्ञान आहे का? कोणी कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत असेल, कोणी कोणत्या कामामध्ये पारंगत असेल, कुणाला ही समोर घेतलं, कुणाला ही वाजवण्याची कला आहे, कोणाला हे वाजवण्याची कला आहे, कुणाला हे वाजवण्याची कला आहे, कुणाला नसली जिथं शांतता चालू आहे तिथं क्रांती करून देण्याची सुद्धा कला आहे. प्रत्येकाकडे आहे. अशीही लोक आहेत का जे जागेवर बसून तिकडं गेटवरच्या लोकांचं भांडण लावू शकतात. नाही, ती एक काय आहे कलाचं. परंतु कलेला ही काय आहे, चांगली आणि वाईट. चांगलं ही मार्ग आहे आणि आणि तो म्हणून म्हटलेला आहे, जे तुझ्या विमुखी मूड आहे, तुझ्याविषयी जे काय तुला तुझ्या मार्गाने आलेलेच नाही, त्याच्याशी तो कसा सरळ असेल. कशी आहे गणपती बाप्पाची सोंड, कशी आहे? तो सरळ असला तर सरळही आणि वाकडा असला तेही वक्रतुंड म्हटलेला आहे. नावच काय, वक्रतुंड महाकाय. पोट किती आहे? अख्ख्या विश्वातले दोष त्याच्या पोटामध्ये साठवले जातील, एवढं मोठं आहे. तुम्ही दोषही वाईटही सगळं येऊ द्या, कुठं? उदरामध्ये. अरे अस्तित्व ज्याच्यापासून सृष्टीचं आहे, जेने हे विश्व निर्मिले. फक्त कृष्णच नाही आहे, विश्व त्याच्या पोटामध्ये आहे. आणि तुम्ही ते भरपूर वेळेस कथाही ऐकल्या असतील ना काल्याच्या कीर्तनामध्ये. भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या बंद होण्यासाठी यशोदा मातेनेही दुसरा तिसरा देव बघितला नाही, तर कोणाला पाहिलं, कोणाची उपासना केली? याच्या खोड्या बंद करायच्या तर कोणाला कशी जावं लागेल? गणपती बाप्पाची उपासना करावी लागेल. गणराया तुम्ही याहो, गणराया तुम्ही याहो, हरी बोल. गणराया तुम्ही याहो, बोला बोला. गणराया तुम्ही याहो, गणराया तुम्ही याहो, गणराया तुम्ही याहो, गणराया तुम्ही याहो, गणराया तुम्ही याहो. मोदक लाडू हे बनविले देवा तुमच्यासाठी, मोदक लाडू हे बनविले देवा तुमच्यासाठी. गोड मारुनी प्रसाद घ्यावा देवा माझ्यासाठी, गोड मारुनी प्रसाद घ्यावा देवा माझ्यासाठी. जास्वंदाचे लाल फुल हे अर्पण करतो तुझला, जास्वंदाचे लाल फुल हे अर्पण करतो तुझला. गणराया तुम्ही यावो, 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 गणराया तुम्ही यावो. आनंदी उत्सव, आनंदाचा उत्सव ही गणपती बाप्पा आल्यानंतरच आहे. बघा, बाकीचे उत्सव एका दिवसाचे आहे आणि गणपती बाप्पा बोला ना किती लहान लेकरं, म्हातारे माणसं, सगळे ज्याला काम नाही ते सुद्धा पत्ते खेळायला गणपती बाप्पाचे. 10 दिवस मजाच मजा. काय आहे, किती आनंद देणार आहे. बरं, खाण्यासाठी काय आहेत पदार्थ, कसे पाहिजे सगळे? मोदक म्हटलेला आहे, जे अतिशय नाजूक पद्धतीनं तयार करतात. आणि त्याचं काय आहे, तो भगवंत कधी खात नाही. तो सगळ्यांना शांत, सगळ्यांचा अंतरात्मा शांत केल्याशिवाय त्याला काय करायचे खाण्याचे. तोच सगळ्यांना काय आहे, जगवता आहे. मला सांगा, आपल्या एखादी गाडी इथून तुम्हाला 100 किलोमीटर न्यायची आहे, तर तिलाही तुम्ही काय पाहता, अगोदर तिच्यामध्ये काय टाकता? डिझेल टाकता. बरोबर आहे. 4 व्हीलर असेल तर डिझेल, 2 व्हीलर असेल तर पेट्रोल. आता तर
किती प्रकार निघलेले आहे, बॅटरीवरती आहे, पर ॲव्हरेज आहे. मला सांगा, तिचं जरा ते टाकलेलंच नसेल तर गाडी ढळल का? तशीच तुमची ही गाडी आहे. या शरीररूपी गाडीमध्ये इंधनच जर नसेल तर गावातून इथपर्यंत येणं ही काय आहे, मुश्किल आहे. याच्यामध्ये पहिलं आहे, खाल्लेलं आहे ते आतापर्यंत टिकलंय, आणि इथून पुढं गाडी चालवायची म्हटल्यानंतर नवं तुम्हाला काय. आता हे आता तुम्ही कशावर आहे? पेट्रोल पंपावरती. जेवढं टाकायचंय तेवढं एकदाच काय करा, टाकून घ्या, ज्याला जेवढं ॲव्हरेज घ्यायचं असेल. परंतु आता टाकीच्याही खाली जायला असं नका करू. कारण म्हटलेलं आहे, अजीर्ण होणं म्हणजे न पचणं. पचण्याची क्रिया करण्यासाठी तुम्हाला फिरण्यासाठी आतमध्ये त्याला जागा काय करावी लागेल? मोकळी ठेवावी लागेल. भोजन हा प्रसाद आहे हे मानून जर केलं तर मापात आहे. आणि भोजन फक्त पोट भरायचं साधन आहे, अन्न हे, तर त्याला कधी पूर्ण ब्रह्माचा आपण हे देणार आहे, उपमा देणार आहे? देऊ शकतो का? नाही देऊ शकत. उदर भरण नभे जाणीजे यज्ञ कर्म. दररोज आहे, दररोज म्हणायला पाहिजे. नाही काही आठवलं तर हे पद पाठ नाही असं कोणी आहे का? लहान लेकराला जरी म्हटलं, बोला रे बाबा हो, पंगत सुरू करायची ना, तर काय म्हणायचं? वदनी कवळ घेता सहज हवन होते नाम घेता. जीवन करीती जीवित्वा. अन्न हे जीवाला जीवन देणार हे पूर्ण ब्रह्म अन्न आहे. म्हणून ते फक्त पोट भरण्याचं उदर भरण नव्हे, जाणीजे यज्ञ कर्म. हे जसं यज्ञ कर्म करण्यासाठी सगळी सामग्री लागते, एका साधनानं होत नाही, त्याला सगळं लागल. यज्ञ करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला ती सामग्री काय काय नाही लागत. विधिवत हवन करण्यासाठी पहिलं तर त्याच्यामधलं जे मुख्य जे द्रव्य टाकलं जातं काय? गावरान गाईचं तूप आहे का कोणाकडं? पहिलं असं नाही, कोणाकडे नाहीये असे माणसं कोणीतरी सापडायचे. आता कोणाकडे तरी आहे असं सापडणं मुश्किल आहे. कारण ओरिजिनल खाणं आणि एवढं सगळं वाढलंय म्हटल्यानंतर आता तसं संख्या ही काय आहे, वाढतच आहे. त्याच्यामुळं पदार्थ कोणताही एक पुरेलच असं काही सांगता येत नाहीये. आपण म्हणतो सगळेच जर शाकाहार करायला लागले तर समुद्रातून ते सगळे कोळी लोक मासे काढतात, ते कुठं विकायचे? नाही. आताच लोक म्हणतात भाजीपाला काय झाला, 2 रुपयाची कोथिंबीरी जुडी 10 रुपयाला भेटली तरी म्हणतो काय महाग आहे. आणि ते जुडी म्हणजे किती, तुम्ही एक विचार करा, तिला उत्पन्न करण्यासाठी, तिला पूर्णतः विकण्याजोगी करण्यासाठी किती कष्ट आहेत. त्याची किंमत करता येईल, परंतु त्याची किंमत होते. आणि ज्या गोष्टी शास्त्रानेही अमान्य केलेल्या आहे तर त्याच्यासाठी म्हटलं तर तिथं काही किंमतच नाही आहे. किती आहे? 400, 500, 1000 रुपये किलो. परंतु येऊ दे, तिथं म्हणतच नाही आपण काही खर्चवलं. कारण काय आहे, ज्या गोष्टी नको आहेत त्या या जर शरीराला दिल्या तर त्या बाधक आहेत. शरीर का बरं, काहींना रोग का बरं लवकर लागतात? काही खाणं, काही पिणं. तसं पाहिलं तर आजकाल काय असं वयाची मर्यादा राहिलेली नाही आहे.
अरे 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा काय आहे? चष्मा आहे, नाही आहे. 15 वर्षाच्या मुलाला सुद्धा काय येऊ राहिला? ब्लॉकेज. 50 वर्षाच्या पुढंच जर ब्लॉकेज व्हायचे तर किती वर्षाची मर्यादा होती? 50 वर्षाच्या पुढे. परंतु आता 15 वर्ष काय, 20 वर्ष काय, 30 वर्ष काय. अरे भगवंतानं सगळ्यात मोठी जर किंमत आपल्याला जे दान दिलेलं आहे, ज्या माणसाला मिळालेलं आहे, ज्याला निरोगी आयुष्य मिळालेलं आहे, रोग नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तिची संपत्तीच ती आहे. काय शरीर संपत्ती सारखी संपत्ती दुसरी आहे का कोणती? आणि ती शरीर संपत्ती ठीक ठेवण्यासाठी भजनही करायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल? शरीर हे तुम्हाला काय आहे? हा, शरीरम स्वरूपम धनम मेरुतुल्यम. शरीर स्वरूपानं काय आहे? चांगला आहे, धनवानही आहे. परंतु वाणीला जरा देवाच्या भजनाचा, भगवंताच्या भजनाची गोडीच नसेल, गोडी लागण्यासाठी काय आहे? परमात्म्याचं त्याच्यावरती कृपा पाहिजे. आणि कृपा करणारा भगवान श्री गणेश आहे. तो काय आहे? त्याची कृपा जे त्याला भजतात त्यांच्यावरती आहे. ग्रह असेल, देवता असेल, तिन्ही गणाचा जो ईश आहे असा असणारं हे अंगारिका चतुर्थीचं जे व्रत आहे. आजचा टायमिंग तर मला वाटतं किती 10 वाजून 10:31 आहे. मला वाटतं 10:31 पर्यंत अर्धे झोपून जातील. आणि माझी विनंती आहे की ज्यांना व्रत उपवास आहे त्यांनी दुसऱ्या पंक्तीला बसेपर्यंत तेवढा टाइम होईल. आणि ज्यांना असं नाही आता, कारण ते बसणारच आहेत ना, ज्यांना नाही म्हटल्यानंतर ते समोर बसणार आहेत. त्याचा असं काही नाही, धरायलाच पाहिजे असा काही कोणाला आग्रह दम पडत नसेल तर कायला जबरदस्ती करावता येतं का? उपवास हा थोपवणारा नसावा, उपवास हा आवडीचा असावा. उपवास भगवंताच्या जवळ असणं, त्याचं स्मरण करणं, खाल्लेलं असलं तरी त्याचं नित्य स्मरण होत असलं तरी त्याचा उपवास आहे. तिथे असू द्या का, खाणं टाळावं लागतं याचा अर्थ आळस येतो. बघा जांभळी कधी येते? भुका असलेला माणूस काय जांभळे देणार एवढे लाईट चालू असले डोळ्यावर? आणि जो सगळीकडूनच आता चला बाबा लक्ष्मण दादाचं निमंत्रण आहे, आपल्याला जावं लागल, फक्त हाजरी काय आहे? यस सर, झालं आपलं, वर्गातून निघाले बाहेर नाही. परंतु आतमध्ये हे नित्यच आहे, हे मासिक आहे, हे काय एकासाठी आहे काय? बघा बाबांनी हे सुरू केलं, नवीन जर सुरू केलं असतं तर मला वाटतं एक तर प्रत्येक चतुर्थीला न सांगता 200-250 लोक राहतातच न सांगता, म्हणजे त्यांना निमंत्रणाची गरज नाही. आणि बिचारे वाढवायचे असले तर प्रत्येकाला चिठ्ठी, फोन, निमंत्रण. तसे पूर्वीचे लग्न असायचे, माणूस लग्नावाला येऊन गेला की नाही ही खून पाहिजे असेल तर त्याच्या उंबऱ्यावरचे काय पाहावं लागायचे? ओय हा काय ठेवायचे? अक्षदा. का बाबा निमंत्रण देऊन कोणीतरी, बरं तेही सफेद नाही, कसे राहिलंच नाही काही. तांदूळ ठेवायचा, नवरदेव नवरीच तांदूळ घेऊन येते ठेवायला नाही का? काही गरज नाही ठेवण्याची, निमंत्रण नको आणि काहीच नको. परंतु निमंत्रणाची गरज तिथे असते. मी किती वेळेस, आणि शास्त्र सांगतं 3 ठिकाणी तुम्ही निमंत्रणाची आशा अपेक्षा ठेवू नका. एक तर मायबापाच्या दरबारामध्ये लेकराला बोलवण्यासाठी त्याला निमंत्रण पाठवावं लागतं की मायबापांना, की ये बाबा तुझी आठवण येते, तू आमच्याकडे ये. मायबाप नाही. दुसरं स्थान आहे गुरुचं. गुरुग्रही ही गुरुच्या घरी जाताना काही निमंत्रणाची अपेक्षा जर वाटत असेल तर ते गुरुस्थान कसलं नाही. आणि तिसरं स्थान आहे मित्राचं.
ज्याचा सखा भाव आहे, मित्रत्व आहे, त्याच्याकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं निमंत्रण घेण्याची गरज नाही आहे. या संत महात्म्यांनी कोणतं निमंत्रण दिलेले होते आणि कोणत्या निमंत्रणावरती कोण येऊन बसत होतं? अरे म्हटले त्यांच्या कर्माने. साईबाबा असतील, संत गंगागिरी महाराज, हे सिद्ध योगी गोविंदगिरी महाराज, जनार्दन स्वामी महाराज, अवलिया पुरुष होते सगळे. त्यांच्या जीवनामध्ये काहीच गरज नाही. साधूला कोण आहे? एक रस्त्यावरचं साईबाबाच्या दरबारामध्ये भिक्षा मागणारे लोक मिष्टान्न खातात नाही. आपण जवळचे लांब जाऊन याची कथा तयार होते. इकडचं काही सांगायचं म्हटलं तरी लांब गेल्यानंतर काय होते याची. आणि कितीतरी कथा झाल्या. साईबाबांच्या नावाने कितीतरी लोक आहेत. असा कपडा बांधला का साईबाबा? नाही का? भगवा कपडा घातला की बाबा. कोणत्याही वेशाने माणसाची वृत्ती बदलू शकत नाही आणि त्याचं कर्म बदलू शकत नाही आहे. कर्म त्याचं फक्त काम बदलू शकतं. आणि आजचा जो योग आहे भंडाऱ्याचा, मी म्हटलं आता दरवेळेस असंच आहे. मला 3-4 दिवसापूर्वी म्हटले त्यांना तर सेपरेट कुठेही कार्यक्रम ते करू शकत होते. कशाचा? मित्र कंपनीचं राहताना समवेत सगळे ज्यांनी ड्युटी केलेली राहते त्यांना म्हणावं लागतं की बाबा रिटायरमेंटचं काय आहे, काय नाही दिलं आम्हाला. रिटायरमेंटचं काय नाही दिलं? जेवण. परंतु रिटायरमेंटचं काय? इथं भगवंताच्या दरबारामध्ये भंडारा प्रसाद बनवून घालणं हे थोर पुण्य कोणाच्या मनामध्ये आहे? कुणाला लाभल? तो विचारही आहे ना. स्वतःच दाखवायचं असलं तर मग त्याला दाखवावं लागतं बाबा मोठा मंडप टाकला सर्व गावाला. अरे इथं काय? मी तर म्हटलं निमंत्रणाची गरज नाही, जे येतील त्यांना घाला. भूक आहे किंवा चांगल्या मनाची इच्छा आहे दर्शन करण्याची, काहींना भूकाची काही गरज नाही. फक्त काय त्या निमित्तानं काय होईल? सिद्धेश्वराचं दर्शन होईल, सिद्ध गोविंदगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन. ही भावना जरी मनामध्ये असली. आणि बघा आता येत्या 30 तारखेला बाबांना हा देह इथे ठेवून शांत होऊन किती वर्ष झाले भक्त मंडळी. मी नंतर आलो. आता ही 20वी पुण्यतिथी आहे. ज्या ठिकाणी 20वा घेतलेला आहे हे स्थान आहे. इथं चैतन्य आहे. महात्म्याचं कोणतंही स्थान आहे ज्या ठिकाणी समाधी आहे. बघा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या त्या दरबारामध्ये हे लोकांनी ही सगळी सेवा दिली. किती मोठं भाग्य आहे. आणि बाबांच्या दरबारामध्ये हे दादांना तर अशी सेवा मिळालेली होती की एकदम साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये. अरे कोण असा भाग्याचा आहे? चुकीचं कर्म जर असेल तर वर्ष 6 महिन्यामध्ये त्याची बदली करून तिसरीकडे फेकतात. माप थोडी राहत नाही आहे. ज्याचा व्यवहार चांगला आहे. आणि जीवनामध्ये म्हटलेलं आहे जर पाळायचा करायचा असेल तर माणसाचा व्यवहार चांगला पाहिजे. शास्त्र सांगतं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. कमवलेलंही आहे परंतु ते नष्टही होत आहे तरी त्यामध्ये उदासीनताच पाहिजे. ते खर्च करताना पण काय पाहिजे? उदासी होऊन, नाही तर दरिद्री होऊन नाही. दान धनदान करणं आणि अन्नदान करण्याला धन खर्च नाही आहे. शरीराला हे नाही आहे, कष्ट नाही आहेत. मी सांगितलं की या महापुरुषांना काही गरज नव्हती. 5 घराची भिक्षा साधूला जाणे आणि मागून खाणे हा नियम आहे. हे सगळं काय प्रपंच चालवायचं हे सगळं सोपं आहे का?
विचार करा, गृहस्थी माणसाला घर चालायचं आहे. आता हे इथून तर तिथपर्यंत चालायचंय, कसं चालायचंय? नाही आहे, कठीण आहे का नाही? परंतु त्यांची कृपा आहे. म्हणते भगवंताने कृपा केली. पंगुब लंग येते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम म्हटलेलं आहे. बांगला सुद्धा काय चढतो? पर्वत चढतो. बघा, बाबांच्या पुण्यतिथीचं स्मरण हे संत रामदास स्वामींचं जे असणारं ठिकाण आहे सज्जनगड. त्या सज्जनगडवरून 4-5 वर्षापासून लगातार वर्षातून 2-3 वेळेस त्र्यंबकेश्वराची यात्रा या सायकलीवरती करते. ही सायकल इथं लावलेली आहे बाबांच्या या समाधी मंदिराच्या. पायाने चालता येत नाही व्यवस्थित, परंतु वर्षातून या सायकलीवरती 3 वेळेस यात्रा राहते. कुठून? सज्जनगडावरून. मग त्यांचं येणं जाणं चालू होतं. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आलेले होते. त्यांना म्हटलं बाबांची पुण्यतिथी 30 जूनला आहे. मग त्यांनी सांगितलं, म्हटले बाबा मी पुण्यतिथीला परत येतो. तो काल आले, परवा कालच आले ते. बघा, मी का सांगितलं का पंगुम लंग येते गिरीम. जाण्याची फक्त काय पाहिजे? इच्छाशक्तीच्या पुढे तुमची शरीर शक्ती ही काय होते? तो देतो चालना सगळ्यांना. तर इच्छाशक्ती पाहिजे. आणि इच्छाशक्ती नसेल तर शरीराने तुम्ही इथं आले असते का? सांगा खरं. इच्छाच नसती तर तुम्ही इथं आले असते शरीराने? नाही, इच्छा पाहिजे. इच्छाच जर मरून गेलेले असले तर कोणी कितीही आग्रह करा, चला बा चला बा. काय येतं आता इथं? काय नाही का? आता जेवण झालेलं आहे, आता काय यायची गरज नाही. अरे फक्त हे भरण्यासाठी नाही तर काहीतरी करण्यासाठी. अरे म्हटलेलं आहे, म्हणून म्हटलेलं आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही काहीतरी दान पुण्य करा. पुढं काय? आणखीन नाही तरी जातो. नाही केलं तरी काय आहे? गाणगापूरला भिक्षा कोणीही गेलं तर 5 घरची काय आहे तिथे भिक्षा मागावी लागते. म्हणजे नाही दिलं तरी काय कोणाची नाराजी नाही आहे. परंतु हे घटना काय आहे? अतिथी देव भव, मातृ देव भव, पितृ देव भव. नुसतं म्हणायला नाही, क्रियेलाही, क्रियानंही जो चालतं बोलतं खरं तर तेच तीर्थ आहे की नाही? परंतु तेवढ्याच तीर्थाला सगळे विसरतात आणि शेवटी दुःख. हे बघा, बाहेरचा देव तर नंतर शाप देईल, परंतु घरचा देव, घरच्याच मन दुखवणं सुद्धा काय आहे? शाप आहे. कोणाचं मन दुखवणं सुद्धा काय आहे? म्हणून मला निमित्त फक्त चतुर्थीचा अंगारिकेचा आहे. भंडारा करायचा 50 लोकांचा होतो, 5 लोकांचा होतो. गणपती बाप्पाचा अभिषेक एका माणसातही होतो. फक्त गुरु आणि मी जरी असलो तरी गणपती बाप्पाला पोटभर जेव घालू नाही. परंतु देव निमित्त आहे, महात्मा निमित्त आहे, करणारा घालणारा निमित्त आहे, परंतु खाणारा जीव मात्र सगळ्यांच्यासाठी काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून म्हटलेलं आहे की तो असणारा सरळ परमात्मा श्री गणेश. मला वाटतं 9:30 वाजले, 9:45. तर एवढा काही टाईम नाही आहे. 5 मिनिटामध्ये आपण सेवा समाप्त. आणि असा जरा नित्यक्रम राहिला तर ड्युटी करणाराचं काय? आणि त्याला 4-12 असली पाहिजे. खरं बोसायचे आहे का नाही? बांधील माणसाचं दुसरीचं होण्यापेक्षा कुणाचं व्हा? एकतर देवाचं व्हा, नाही तर साधूचं व्हा. चाकरी त्याच ठिकाणी शोभते.
माणूस नोकर त्याच ठिकाणी शोभला जातो, एक तर देवाच्या दरबारामध्ये, नाही तर दुसरा साधूच्या दरबारामध्ये. साधूच्या दरबारामध्ये चाकरी अरे मोठ्या भाग्याने मिळते. संत गजानन महाराज शेगावला 200-300 गावं वेटिंगला आहे सेवा करण्यासाठी. एवढा भाव त्यांच्याविषयी समर्पित आहे. 20-30% कर्मचारी लोक आहे. व्यवहार पहा तिथं जाऊ, माऊलीशिवाय बोलणार नाहीत, कामाशिवाय बोलणार नाहीत, शांततेत व्यवहार आहे. एक ड्रेसमध्ये असतात. सगळ्यात सुंदर जर दिंडी पाहायची असेल तर संत गजानन महाराजाचे आता भगवान श्री विठ्ठलाकडं मार्गक्रमण करत आहे रस्त्याने. हाती काय, घोडे काय, आणि शिस्तबद्ध असणारा समाज एक ड्रेसमध्ये. बघा, ज्या ठिकाणी शिस्त असते त्या ठिकाणी आपोआप चांगुलपणा काय होतो, निर्माण होतो. आणि ती शिस्त कुणी लावली? एका ज्याच्या अंगावरती वस्त्रच नाही आहे अशा दिगंबर महात्म्याने ज्या समाजाला शिस्त लावली तो गजानन. कोणाचं नाव आहे? गजानन महाराजामध्येही कोण बसलेला आहे? भगवान श्री गणेश. म्हणजे या महात्म्यांना हे काय केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी माय म्हटलेलं आहे. माय बाप करणार नाहीत असे उपकार या संत महात्म्यांचे आपल्यावरती आहे. नाही तर कोण कशाला जमला असतं या भूमीमध्ये, कोण कशाला आलं असतं जगातलं इथं या साईनाथांच्या दरबारामध्ये. बघा, आपल्याला जवळ आहे त्याच्यामुळं आहे, काय नाही आहे, महत्व आहे, जवळ आहे. हे महात्मा बसलेला आहे. मी असलो काय नसलो काय, कुणीतरी त्यांना पाणी घालण्यासाठी येणारा आहे, घालणारच ना. ज्याने निर्माण केलेला आहे त्याला चिंता आहे. स्थान कोणतंही असो, समाधी ही असो किंवा साईबाबांची असो, हे सगळं काय होणार आहे, असं वाढत वाढत तो परमार्थाचं बीज सुद्धा असंच आहे. जो हळूहळू डाळे की तुलेनी एक वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळू 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 पायरे वरती उंचावरती जायचंय तर तुम्हाला एकदम सावकाश चालावं लागेल. आणि उतरताना उतरतंय ते सुद्धा कसं उतरावं लागेल, उतरताना कसं उतरावं लागतं. मी तर म्हणतो चढण्यापेक्षा उतरण्याला काय होते. तुम्ही गेले का जुनागडला? कशाचं कुठे गेले? महाराज आम्हाला काही सावड आहे का हो? तुम्ही मोकळे नाही का? नाही तर चला आम्हाला घेऊन, आम्ही सांगायचं सुद्धा काम नाही कोणाला. म्हणलं तर मग चला ना आम्हाला घेऊन, काय तुम्हाला तरी काय काम आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील लोक त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी जुनागडमध्ये भगवान श्री दत्तात्रयाच्या त्या चरण पादुकाचं तिथं दर्शन करण्यासाठी राहतात. त्या शिखराचं सूर्योदय झाल्यानंतर पहिले किरण त्या बघा, हे सगळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. किती आहेत काही मोजल्या जाणार नाही, एवढ्या आहेत. 10,000. हा फुल. परंतु बघा जंगलामध्ये स्थान आहे, किती लांब आहे. यात्रा ही जीवनामध्ये करायची तर हे जोपर्यंत धडाचं आहे, धड जोपर्यंत धड आहे, धड शरीर तोपर्यंतच हे सगळं काय आहे. दान पुण्य भजन हे सगळं. आणि एक वेळेस माणूस एका ठिकाणी बसला, त्याचं सगळं कर्तृत्व संपलं, तो काहीही करू शकत नाही. त्याच्यासाठी शरीरालाही हलण्यासाठी 2 क्रियेची सतत मी सांगतो गरज आहे. आणि प्रत्येकाला आहे. एक आहे शरीराला चालना देण्यासाठी भोजनाची गरज आहे, आणि मनाला पवित्र करण्यासाठी झोपले भजनाची गरज आहे. म्हणून म्हणलंय हरि भजन बिना सुख शांती नहीं, प्रभु राम बिना राम नहीं.
हरी भजन विना. तुम्ही सगळे बंदच होऊन गेले. तुम्हाला वाटलं चालू आहे बाबा, चालू द्या आता, नाही का? माझं असं आहे, बोलायला लागलं तर बोल, म्हणायला लागलं तर म्हणणं. असं काय तुमच्यासाठीच म्हणावं असं काय नाही. लोक म्हणतात किती टाईम होऊन गेला, टायमाचं बांधेल राहिलं नाही पाहिजे, परंतु बांधावं लागेल. एवढे सगळे तुम्ही जमले म्हटल्यावर बांधलेलं आहे, नाही आहे? कारण मुक्त करावं लागेल. मुक्त तू कोण मुक्त नाही बाबा. तुमच्या मनात आलं तर आत्ता उठले तरी कोण कोणाचं मालक नाही आहे. परंतु एक आहे का ज्या 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 सेवेसाठी आपण आलेलो आहे, आपण सगळे सेवक लोक आहोत. आणि सेवा पूर्ण झाली की प्रत्येकाचा मला सांगायची सूचना आहे की येत्या 30 तारखेला म्हणजे कोण वारी? येत्या रविवारी. काय पत्रिका छापल्या नाही, बॅनर छापलं नाही, कुठं लावले नाही, काहीच नाही. परंतु येत्या 30 तारखेला, उद्याला मला वाटतं आज 25 आहे ना, म्हणजे किती दिवस राहिले? 5 दिवस बाकी आहे. पुण्यतिथीचा भंडारा महाप्रसाद, संत महात्म्यांचं सत्संग प्रवचन आशीर्वाद, बाबांच्या समाधीचा अभिषेक, महादेवाचा अभिषेक, या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी होणार आहे. मंडपवाल्याने साठा आजच बांधून ठेवलेला आहे याचं मंडपचं. परंतु तयारी ज्याला वाटत असत आपलं हे काही बाबाचं गुरुचंही ऋण आहे, साधूचंही ऋण असतं, मायबापाचंही ऋण असतं, नाही आहे? आणि संततीचंही ऋण आहे. ते प्रत्येकाला सगळ्यांसाठी करावं लागतं. तर पुण्यतिथीसाठी ज्याला कोणाने आपल्या कमवलेल्या धनातून, कोणी कर्मानं, शरीरानं, कर्म हे करणं इथं पुण्याचं काम आहे. इथं येऊन झाडू मारलं तरी त्याला काय आहे? पुण्य आहे. परंतु नेमकं इथंच आपण हे होतो. मी म्हटलं ना, सेवा देवाच्या आणि साधूच्या दरबारामध्ये करणं म्हणजे महत् भाग्य आहे. परंतु आपल्याला वाकतच नाही. आणि ज्या वेळेस पूर्णतः त्याची कृपा संपते त्यावेळेस खरंच वाकवत नाही. रोगपाठीशी लागल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, या 2 वर्षामध्ये 1,500 लिटर जी औषधी बनवलेली होती ना मी, किती निरपेक्ष वाटलेली आहे. मला धंदा करायचा असताना मी म्हटलं असतो ना, बाबा ज्याला बरं लागलं ना, अनुभव कधी आहे? बरं लागल्यानंतर मी म्हटलं असतो चल बाबा 1000 रुपये बाटलीचे काढ, तर 1,500 लिटरचे किती झाले असते हो रोईकर? नाही, 10-15 लाख तर असेच कमवले असते. नाही, कमवण्यासाठी नाही, मला परिचयाचा असो किंवा अपरिचयाचा असो वाटेल ना. कडू जर म्हटले रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा, आहे का नाही? दूध साखरेनं जर रोग जातो तर कडुलिंबाचा पाला घेण्याची काही गरज नाही. म्हणून सूचना काय, मला काय प्रत्येकाच्या घरी येऊन सांगण्याची गरज नाही. पुण्यतिथी आहे तुम्ही या, परंतु दिलं कोण काय हे मात्र इथंच गणित राहील माझ्याकडे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही दुसऱ्याला कोणाला फसू शकत नाही, परंतु माझ्याकडे सगळ्यांची नोंद राहते आणि 100% राहते. इथं नाही तरी त्याच्यापाशी राहील. म्हणून भंडारा महाप्रसादासाठी ज्याला तनानं मानानं धनानं करायचं आहे 30 तारखेच्या, मला वाटतं 29 तारखेच्या आत इथं पोहोचलं पाहिजे. नाही तर पुण्यतिथीच्या दिवशी तेलाचा डबा घेऊन स्टेजवर या. बरेच भेटतात महाभाग. नाही तर मग बरोबर महात्म्यान देखता म्हणणार घ्या बाबा पुण्यतिथीची वर्गणी. हे असं करायचं असलं तर येऊ नका आणि देऊ नका. करायचं तर अगोदर करा, नाही तर द्यायचं काही काम नाही. होणारे कार्यक्रम होणार. मी सांगितलं एक माणसाने पूर्ण पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा तरी माणसं आहेत, परंतु मला एकाकडून करायचा नाही आहे. पुण्यतिथी म्हटल्यानंतर सद्गुरूचं आहे, महापुरुषाचं आहे. हे सगळे म्हटलेच होते गुरु लोक ते की आम्ही तर भंडारा एक दिवसात घालणारे भरपूर आहेत, परंतु प्रत्येकाचं त्याच्या द्रव्य लागलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय तो आनंद येत नाही. म्हणून येत्या
30 तारखेला सिद्धयोगी गोविंदगिरी महाराजांचा पुण्यतिथी 16 ही आहे. आज ज्यांचे महाप्रसादाची पंगत आहे लक्ष्मण दादा तुरकणे. मायबापांची ही सेवा आहे, नाही आहे, साधूची ही सेवा आहे. आणि सेवेतच पूर्ण काय आहे, जीवन गेलंय साईबाबांच्या. म्हणून त्यांनाही सिद्धेश्वराचे बाबांचे आशीर्वाद आहेच. मी काय सांगणार त्यांना का आशीर्वाद द्या म्हणून, परंतु केलेल्या काम करते रहो, नाम जपते रहो, पाप की वासना उसे डरते रहो, सद्गुणों का परम. गुणवान कधी होतो, ज्याने जीवनामध्ये काहीतरी गुण कमवलेले आहे. मला वाटतं त्यांच्यात अशी कला आहे का सचिन भाऊ, कोणतं काम येत नाही त्या माणसाला, सगळे कामात मास्टर आहे. आता एवढं सगळं आजारी होते, परंतु हरिपाठ सुरू झाला ना, दुसरे असते ते इकडंच घंटा वाजून इकडं 2 तास गप्पा आणून बाहेर. एक ध्यानात घ्या, कधीही मंगल आरती चालू असेल देवाची आणि आपण त्या काळामध्ये जर आलो तर कमीत कमी आरतीला थांबणं हे आपलं काम आहे. शाळेमध्ये शिकवलेलं आहे, ज्यावेळेस प्रार्थना शाळेची सुरू होते, शाळेच्या प्रांगणाच्या आतमध्ये जर विद्यार्थ्याची एंट्री झाली आणि प्रार्थना चालू असेल, त्याच ठिकाणी त्यानं उभं राहणं काय आहे, राष्ट्रगीत चालू असेल, हे काय आहे, व्रत आहे. त्याच्यासाठी आपण करणारी प्रार्थना आहे, प्रार्थना त्याला म्हणतात. परंतु काय, हरिपाठाचं घेणं नाही, काकड्याचं घेणं नाही, कशाचंच घेणं नाही. परंतु काय आहे, त्यांनी वाजवलं पूर्ण हरिपाठ. मी म्हटलं वाजवा, आम्ही नाचून हरिपाठ घेतला, गर्दीची गरज नाही. मी लहान लेकरांबरोबर नाचतो. या त्यांचे 2-3 नातू होते, ती परी होती, अवधूत, आणखीन काय ते जे पूजाला बसले अभिषेकाला. बघा भाग्य कसं आहे त्यांचं. कोण होतं गुरुपूजेला? जावई होते. हा, जावईवर लय प्रेम राहतं म्हणतात माणसाचं, नाही का? आणि पाहिजेच, जेवढ्या मुलावर तेवढं जावईवरती असलं ना तर हे माणसाचा शेवटही चांगला होतो. एकदा सगळ्यांनी मुखाने भगवान परमात्म्याचं पवित्र नाम आणि हातानं टाळी वाजवा. सगळ्यांचे टाळे वाजलेले मला दिसले पाहिजे.
हे बघा आजच्या या मंगल अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने आज कर्मधर्म संयोग आपल्याला या ठिकाणी एक नाही दोन नाही बरेच महात्मे काय वरती आम्ही बसलो हेच नाही, परंतु स्वामी संतोषानंद पुरीजी महाराज उज्जैनवरून अचानक आलभ्य लाभ आहे आणि मला वाटतं 4-5 महात्मे महाराज मंडळी येऊही राहिले. आले काय नाही का? आता त्यांचा स्वामीजींचा सत्कार दादा करा. हे बघा त्यांचं आज रिटायरमेंटचं आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि बाबांचा आशीर्वाद स्वरूप त्यांचं 13 तुझको अर्पण त्याला दादा राहिलेला आयुष्य यांचं परमार्थातच जीवन गेलेलं आहे, परंतु अजूनही चांगलं जावं हीच बाबांच्या चरणी साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. शिवात्मकी देवी येणे वागयत्न तोषावे तोषोनी मज द्यावे जी खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मे रती वाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जीवांशील तो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळे अनवरत भूमंडळी भेट तुता चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोल जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिति लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय ओमावे तेत म्हणे श्री विश्वेश्वरा आहोईल दान पसाव येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सिद्धयोगी गोविंद गिरी सजिदानंद सद्गुरु साईनाथ सब संतन की आज की आनंद की सत्य सनातन धर्म की जय।